हॅलो, नमस्ते, गुड मॉर्निंग सगळ्यांना. मी सीमा. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूबच्या चॅनलमध्ये. कसे आहात सगळे? आशा करते की तुम्ही मस्त, स्वस्त, आनंदी आणि हेल्दी असाल. तर क्रिसमसच्या सुट्ट्या मुलांना लागलेल्या आहेत. तर इथे बऱ्यापैकी कपड्यांच्या घड्या म्हणजे रात्री आता थंडी पडलेली आहे तर भरपूर असा गारठा पडलेला आहे. तर रात्री जितके पण कपडे रशीवर होते वाळत टाकलेले, तर ते सगळे कपडे रात्री काढून मी या स्टँडवर टाकलेले आणि सकाळी आता ह्या सगळ्या कपड्यांच्या घड्या घालून घेते. कसं आहे ना, बऱ्याचदा असं होतं की हा असा कपड्याचा सुकवण्याचा स्टँड म्हणा किंवा चेअर म्हणा, बऱ्याचदा आपण आणून ठेवलेल्या वस्तू यावर सहजपणे ठेवून देतो आणि बघता बघता त्यावरती नकळतपणे पसारा होत असतो. तर आता नवीन वर्ष आलेलं आहे आणि या नवीन वर्षाचा काय संकल्प केलाय ते मला तुम्ही नक्कीच कळवा. 2024 हे सरतं वर्ष आहे आणि आता हे वर्ष संपणार आहे. तर या वर्षाला आपण आनंदाने गुड बाय म्हटलं पाहिजे. कारण की या वर्षामध्ये आपण भरपूर साऱ्या चांगल्या, वाईट, सुख-दुःखाचे अनुभव घेतलेले असतील. तर हे सगळं वर्ष आपल्याला भरपूर काही शिकवून गेलेलं असेल. तर आशा करते आपण या वर्षातून काहीतरी खूप असं शिकलो असू आणि आता येणाऱ्या वर्षामध्ये आपण काय करायला पाहिजे आणि काय करायला नको, कुठल्या गोष्टी टाळायला हव्यात आणि कुठल्या गोष्टी प्रामुख्याने करायला हव्यात, ते देखील आपल्याला आता या वर्षातून बऱ्यापैकी समजलेलं असेलच. तर चला संकल्प करूया, ज्या गोष्टी या वर्षामध्ये आपल्याला साध्य झाल्या नाहीत, त्या आता नवीन वर्षामध्ये मी त्या साध्य करण्याचा प्रयत्न करेन. असा प्रत्येकाने आपण एक संकल्प केला पाहिजे. तर आता नवीन वर्ष येणार आहे, तर आपण मौज मजा मस्ती 31st इयर सेलिब्रेशनमध्ये करत असतो. कारण की नवीन वर्षाचं स्वागत आपण बऱ्यापैकी आनंदाने, उत्साहाने, नाचत गात करत असतो. पण माझं असं प्रामाणिक मत आहे की नवीन वर्षाचं स्वागत जसं आपण स्वतःची तब्येत सांभाळून त्याच प्रकारे आनंदी विचार ठेवून जसं जपण्याचा प्रयत्न करत असतो, तसंच आपण आपल्या घराला देखील स्वच्छ करणार आहोत. तर स्वच्छ घर असेल तर मन प्रसन्न आणि आनंदी राहतं. आता नवीन वर्ष येत आहे म्हणून मी काय केलं, नवीन वर्षाचं स्वागत असंच काही करायचं नाही. आपण खाणं पिणं हे तर सगळं करतच असतो, मौज मजा मस्ती. पण नवीन वर्षाचं स्वागत आपण घराची साफसफाई करून करणार आहोत. कारण की नवीन वर्ष म्हटलं की नवीन साफ स्वच्छ घर असलं की खूप प्रसन्न असं वाटतं. नवीन वर्षाचं आगमन स्वच्छ घरामध्ये होणं गरजेचं आहे. तर आता इथे मी काय केलं, सगळं जे बेडरूम आहे तर त्या बेडरूमच्या सगळ्या भिंती, सीलिंग वगैरे या झाडूने व्यवस्थित झाडून घेतल्या, झटकून घेतलं, धूळ वगैरे काढून घेतली. आता आमच्याकडे ना भरपूर अशी धूळ येते कारण की जवळच रोड आहे, काम देखील चालू आहे आणि सोबतच जे कोळी स्पायडर जे म्हणतो ते इतक्या जाळ्या वगैरे करत असतात. तर 3 ते 4 महिन्यांनी किंवा 2 ते 3 महिन्यांनी अशा प्रकारे झाडू हा फिरवावाच लागतो. जितकी जाळी, धूळ वगैरे आहे तर ती सगळी मी इथे झटकून काढलेली आहे. आता आपली एक सवय असते बरं का, की बऱ्याचशा आपण औषधाच्या बाटल्या किंवा मग आयुर्वेदिक तेलाच्या बाटल्या किंवा मग आयुर्वेदिक कुठलेही प्रोडक्ट म्हणा, तर बरेचसे आपण उपयोगी असणारे आणि जे उपयोगी नाही ते देखील आपण बऱ्याचदा गोळ्या वगैरे अशा आणून ठेवलेल्या असतो आणि त्या आपल्या लक्षात देखील येत नाही. तर आपण काय करायचं, ह्या सगळ्या औषधाच्या जे उपयोगी नाहीये, एक्सपायरी डेट सगळ्या औषधाच्या पाहायच्या आणि एक्सपायरी डेट संपलेल्या आहेत आणि जी औषधं उपयोगातच नाहीत, तर सगळीच औषधं मी अशा प्रकारे सगळी काढून टाकलेली आहेत आणि हे सगळं आता फेकून देणार आहे. तर आता हा आहे माझा कॉम्प्युटरचा टेबल. तर त्याच्यावरती देखील आता मी झटकलो होतो, वरतून सगळं जाळी वगैरे काढलेली, तर सगळी धूळ या टेबलवर पडलेली आहे. तर आता हा टेबल देखील मी स्वच्छ करून घेणार आहे. ज्या वेळेस आपण बाहेरून येतो त्या वेळेस आपल्या खिशामध्ये काही ना काही डॉक्टरांनी दिलेले प्रिस्क्रिप्शन असतील किंवा मग व्हिजिटिंग कार्ड असतील किंवा मग इतर कुठल्याही गोष्टी असतील, तर ते मोकळ्या जागेमध्ये आपण सहजपणे ठेवून देतो आणि ते तशाच त्या साठत राहतात. तर इथे या टेबलवरती ना बऱ्यापैकी डॉक्टरने दिलेले प्रिस्क्रिप्शन वगैरे आहेत, व्हिजिटिंग कार्ड आहेत, सोबतच काही बिलं देखील आहेत. तर जे उपयोगी आहेत ते मी अशा प्रकारे सगळं चेक करून घेते आणि जे उपयोगी नाहीये तर ते फेकून देते आणि जे उपयोगी आहे ते मी असंच बाजूला ठेवून देणार आहे. आता हा ब्लू कलरचा ऑर्गनायझर आहे, त्यामध्ये मी काय करते, जसं की चष्म्याचा जो बॉक्स आहे तो त्यामध्ये ठेवून दिला आणि सोबतच आपल्या मोबाईलच्या ज्या चार्जरच्या पिन असतात, कॉर्ड असतात, तर ते सगळं मी यामध्ये ठेवून दिलं. म्हणजे एकाच ठिकाणी सगळ्या पिना वगैरे भेटतात. आता भरपूर डस्ट वगैरे झालेले हा टेबल व्यवस्थित मी पुसून घेते. तर हा जो
टेबलवरती स्पाय कार्ड होतं तर त्याला मी बाजूला केलं आणि आता हा सगळा टेबल अशा पद्धतीने पुसून घेते. हा जो लॅपटॉप आहे माझा म्हणजे माझ्या मिस्टरांचा आहे हा. तर तो लॅपटॉप देखील मी अशा प्रकारे वरती ठेवून घेतला आणि सगळ्यात महत्त्वाची इथे मला गोष्ट सांगायची वाटते, की हा जो लॅपटॉप आहे तो हा लॅपटॉप देखील मला माझ्या भावाने गिफ्ट म्हणूनच दिला होता आणि हा गिफ्ट म्हणून म्हणजे माझ्या मिस्टरांना दिला होता. तर ते वापरतात आणि अधेमध्ये मी देखील याला वापरत असते. खूप उपयोगी पडतो मला हा. तर याआधी आमच्याकडे एक लॅपटॉप आणि कॉम्प्युटर देखील होता. कॉम्प्युटर बिघडला, मग त्यानंतर आम्ही तो देऊन टाकला आणि त्यानंतर हा लॅपटॉप आमच्याकडे भावाने गिफ्ट दिलेला आहे. तो खूप उपयोगी पडतो. भरपूर सारे कॅल्क्युलेशन्स करण्यासाठी, कामं करण्यासाठी, बिलं भरण्यासाठी. तर ज्या आपल्या घरामध्ये उपयोगी वस्तू आपल्याला लागतात ना, तर त्या आपण अवश्य घेतल्याच पाहिजे. पण योगायोगाने हा लॅपटॉप मला माझ्या भावाने गिफ्ट दिलेला आहे. तर ही गोष्ट मला तुम्हाला सांगावीशी वाटली म्हणून मी इथे माझा अनुभव तुम्हाला शेअर करते. लॅपटॉप देखील मी व्यवस्थित पुसून घेतलेला आहे. आता इथे महत्त्वाचं इलेक्ट्रॉनिक ज्या वस्तू असतात तर त्या आपण रेग्युलरली वापरामध्ये ठेवणं गरजेचं आहे. नाहीतर आपण आनंदाने एखादी वस्तू विकत घेतो आणि ती वस्तू आपण अशीच घरामध्ये पडून ठेवतो. इलेक्ट्रॉनिक वस्तूचं असं आहे रेग्युलर जर तुम्ही वापरलं तर त्या चांगल्या काम करत राहतात आणि जर तुम्ही त्या बंदच ठेवल्या तर त्या वस्तू बिघडायला जास्त काही वेळ लागत नाही. तर अशा प्रकारे मी आता हा टेबल सगळा क्लीन केला. ऑर्गनायझरमध्ये सगळं मी ठेवून दिलं आणि तुम्ही पाहू शकता इतकी सगळी धूळ आणि जाळी लादीवर पडलेली आहे. तर हा सगळा आता मी कचरा वगैरे झाडून घेते. इथे मी एक डस्टबिन बॅग घेतलेली आहे आणि त्यामध्ये आता सगळा हा जो कोरडा कचरा जो आहे तर तो सगळा मी भरणार आहे. या टेबलच्या ड्रॉवरमध्ये भरपूर असा कचरा देखील आहे. म्हणजे ज्यावेळेस आपल्याला ती वस्तू उपयोगी वाटते आपण ती वस्तू तशीच सांभाळून ठेवतो. पण नंतर कालांतराने आपल्याला समजतं की आपण ती तशीच ठेवलेली आहे पण त्याचा काहीच उपयोग होत नाहीये आणि नंतर त्या वस्तूचं रूपांतर कचऱ्यामध्ये होतं. बघता बघता या ड्रॉवरमधून इतका सगळा कचरा निघाला. तो ड्रॉवर मी सगळा क्लीन केला, पुसून घेतला आतून आणि ह्या ज्या उपयोगीच्या ज्या क्रीम वगैरे आहेत त्या पुसून पुन्हा मी या ड्रॉवरमध्ये ठेवते आणि हा जो कचरा आहे तो पुन्हा या बिन बॅगमध्ये टाकून ही जी बिन बॅग आहे ती मी ठेवून देणार आहे बाहेर. तर आता माझ्याकडे ना महिन्याचं जेव्हा मी सामान भरते तर त्यावेळेस सोप असतात, भरपूर सारे शॅम्पू, त्याच्यानंतर लिक्विड हे सगळं मी हा जो डब्बा होता माझ्याकडे बॉक्स होता तो एरियलचा. तर तो मला युजफुल वाटला कारण की मला असं वाटलं की त्यामध्ये आपण भरपूर साऱ्या वस्तू ठेवू शकतो. तर त्या बॉक्समध्ये मी सगळे महिन्याभराचे जे सामान वगैरे आणलेलं असतं टूथपेस्ट वगैरे त्यामध्ये मी ठेवून देते. आता टेबल वगैरे आवरला आणि आता या झाडूने मी आता इकडचा जो कोपरा राहिला होता तर तो व्यवस्थित झाडून घेते. झाडू मारत असताना आपण दरवाजाच्या जे चौकटी आहेत, शिवाय दरवाजाचे जे गॅप आहेत दारातले, तर ते सगळे आपण या झाडूने व्यवस्थित झटकून घेणार आहोत. म्हणजे जाळी जी आहे ती दाराच्या फटीमध्ये देखील अडकलेली असते, तर ती व्यवस्थित मी काढून घेतली आणि हा मधला पॅसेज आहे तो देखील मी अशाच पद्धतीने झाडून घेते. नवीन वर्ष येत आहे तर आपण या नवीन वर्षामध्ये आपण आपल्या तब्येतीकडे खूप बारकाईने लक्ष दिलं पाहिजे. जास्तीत जास्त जंक फूड खाणं टाळलं पाहिजे. शिवाय स्ट्रीट फूड देखील खाणं टाळलं पाहिजे. मी असं म्हणत नाही की सगळंच्या सगळंच आपण बंद करू शकतो. पण जितकं आपण जंक फूड आणि स्ट्रीट फूडच्या आहारी जाऊ तितकंच आपल्या तब्येतीसाठी ते घातक आहे. त्यामुळे आहारामध्ये जास्तीत जास्त कडधान्य, भिजवलेली कडधान्य, त्याच्यानंतर हिरव्या पालेभाज्या, सॅलड, फळं अशा प्रकारे आपण आहारामध्ये घेतल्या पाहिजेत. तर अशा पद्धतीने आपण तब्येतीची काळजी घेऊ शकतो. सोबतच स्वतःला देखील आपण हेल्दी ठेवणं गरजेचं आहे. म्हणजेच फक्त आहार घेतला म्हणून आपण हेल्दी आहोत असा याचा अर्थ होत नाही. आपलं जर मन प्रसन्न असेल ना, तर आतून आपण खूप प्रसन्न असतो आणि त्याचा परिणाम आपल्या तब्येतीवर देखील दिसत असतो. मन प्रसन्न ठेवण्यासाठी आपण आपल्या आवडीचे छंद जोपासले पाहिजेत. आवडीचे पुस्तकं वाचली पाहिजेत. सोबतच जर तुम्हाला झुंबा किंवा मग मॉर्निंग वॉक करायला आवडत असेल, एक्सरसाइज करायला आवडत असेल, स्टोरी बुक्स वाचायला आवडत असतील, गाणी ऐकायला आवडत असतील किंवा मग ड्रॉइंग म्हणा, पेंटिंग म्हणा, काहीही असं आवडत असेल, तर नक्कीच तुम्ही ते करा. त्यामुळे तुम्ही तुमचा जो वेळ
आहे तो सत्कारणी लावाल. म्हणजेच तुम्ही तुमचे आवडीचे छंद जोपासल्यामुळे कंटाळा येणे किंवा मग एकटं-एकटं जे पडल्यासारखं वाटतं ते तुम्हाला अजिबातच वाटणार नाही. आता इथे मी सगळं झाडून वगैरे घेतल्यानंतर लादी वगैरे पुसून घेतली आणि लादी पुसून घेत असताना मुलाचा अभ्यास इथे चालू होता, तर त्याचा काही डाऊट होता तो देखील मी 1 ते 2 मिनिटांमध्ये क्लिअर केला. आणि आता सकाळी मी केस धुतले होते तसेच बांधलेले होते, कारण की झाडूने मी हे सगळं झटकून धूळ पडणार होती. त्यामुळे मी हा काही टॉवेल केसाचा काढला नाही. तर आता व्यवस्थित झटकून घेते केस आणि याला सीरम वगैरे लावून घेणार आहे. केसांना केस धुतल्यानंतर लगेचच आपल्याला सीरम ओल्या केसांमध्ये जर तुम्ही लावलं तर केसांचा गुंता जास्त होत नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं केस तुटण्याचं प्रमाण कमी होतं. केस छान असे तुमचे सिल्की वगैरे राहतात. मेंटेन करायला जास्त काही वेळ तुम्हाला लागत नाही. तर केस झटकले आणि आता इथे कपडे धुवून पडले होते मशीनमध्ये, पण ते सुकायला टाकलेले नाहीयेत आणि आता इथे मी हे सगळे कपडे सुकायला टाकून घेते. रविवारचा दिवस जरी आपण म्हटलं तर इतरांसाठी तो सुट्टीचा दिवस असेल, पण आपल्या गृहिणींना रविवार म्हणजे जास्तच कामाचा दिवस आहे की काय असंच वाटायला लागतं. कारण की सगळी आठवड्याभराची पेंडिंग कामं जी असतात, ज्या जॉब करणाऱ्या महिला असतात ना, तर त्यांना ती सगळी रविवारच्या दिवशी पूर्ण करावी लागतात. तर आता इथे मी कपडे सुकवून झाल्यानंतर किचनमध्ये आलेली होते आणि इथे मी दूध गरम करत ठेवलेलं, तर दूध उकळलेलं आहे आणि आज असा विचार चालला माझा की थोडीशी खीर बनवूया. तर आज मी ना तांदळाची खीर बनवून घेणार आहे आणि साईडला जी डिश आपल्याला झाकून ठेवलेली दिसते त्यामध्ये मी दही लावलं होतं. रात्री दही लावून ठेवलेलं आणि ते मुद्दाम मी गॅसच्या बाजूला ठेवलंय, कारण की थंडीच्या दिवसामध्ये पटकन दही जर लावायचं असेल आपल्याला तर मी काय करते, रात्रीच्या वेळेस असं गॅसच्या बाजूला ठेवून देते. म्हणजे दुपारपर्यंत छान असं घट्टसर दही लागून तयार होतं. तांदूळ धुवून छान असे मिक्सरमध्ये बारीक करून घेतले. तुपावरती ते खरपूस रंगावरती हलक्या सोने रंगावरती भाजून घेतले. त्यामध्येच मी ड्राय फ्रुट्स वगैरे चिरून घातलेले आहेत आणि उकळत्या दुधामध्ये मी आता ते घालून घेतलेलं आहे. साखर वगैरे घालून बाजूला आता मी खीर बनत ठेवलेली. आज तांदळाची खीर बनवणार होते मी, तर बनवलेली आहे. आणि आज आमटीसाठी इथे मला मुगाची आमटी बनवून घ्यायची आहे, कारण की मूग घरामध्ये सगळ्यांनाच आवडतात. तर इथे मी मूग भिजत घातले होते, तर भिजलेले मूग 3 शिट्यांमध्ये लगेचच तयार होऊन जातात. तर साध्या पद्धतीने बनवले मी मूग इथे. कांदा, टोमॅटो, आलं लसूणची पेस्ट घालून थोडासा मसाला घातला. हे जे मूग बनवलेले आहेत त्यामध्ये मी कुठल्याही प्रकारचं वाटण वगैरे घातलेलं नाही. कांदा टोमॅटोमध्येच हे मूग बनवलेले आहेत. खूप छान असे बनून तयार होतात. तर आता इथे सकाळी मी जवळपास 3 ते 4 चपात्या उरल्या होत्या, तर त्या तशाच ठेवलेल्या आहेत आणि जवळपास इथे मी 2 ते 3 भाकरी पुन्हा करून घेणार आहे. म्हणजे जर कोणाला जर खीर चपाती खायची असेल तर ते खाऊन घेतील आणि मोठ्या मुलाला भाकरी लागते मुगाच्या आमटी बरोबर, तर त्यासाठी मी त्याला इथे भाकरी बनवून घेते. माझ्या भाकरी काही जास्त छोट्या वगैरे नसतात. मोठीची मोठी भाकरी असते तवा भरून आणि पातळ भाकरी असतात. म्हणजेच 2 भाकरी करण्यापेक्षा एकच पातळसर मोठी भाकरी करायची आणि म्हणजे समोरच्याचं पोट देखील भरतं आणि आपली मेहनत देखील वाचते. तर अशा पद्धतीने मी इथे भाकरी करते. तर तुम्ही कसं करता तर मला नक्की कमेंट करून सांगा. तर आजपासून मी साफसफाई करायला सुरुवात केलेली आहे. म्हणजे 31st आतमध्ये म्हणजे 1 तारखेच्या आतमध्ये मला माझं घर सगळं स्वच्छ करून घ्यायचं आहे. रंग वगैरे तर ते उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये बघू, पण जितकं मला स्वच्छ ठेवता येईल तितकं मी घर आज स्वच्छ करून घेणार आहे. पण म्हणून सगळंच घर एकाच दिवशी मी साफ अजिबातच करणार नाही. कारण की एकटं माणूस किती कामं करणार, तो देखील थकणार असतो आणि म्हणून मी रोज एक बेडरूम किंवा मग किचन किंवा मग हॉल अशा पद्धतीने रोज थोडं-थोडं करून साफ करणार आहे. तर इथे मी आता भाकरी शेकून घेतली आणि लगेचच दुसरी भाकरी इथे खाली थापून तयार झालेली तिला लगेच तव्यावरती घातलेलं आहे. कारण की कसं आहे, वरची भाकरी शेकेपर्यंत खाली ताटातली भाकरी थापून तयार झाली पाहिजे. गॅस आपला अजिबातच वेस्ट झाला नाही पाहिजे. तर आता इथे भाकरी वगैरे करून झाल्या. आता किचन ओटा आवरून घेते आणि आता जवळपास घड्याळामध्ये 1:15 वाजत आलेला आहे. भूक लागलेली आहे. तर हे आता सगळं किचन वगैरे मी आवरून घेते. किचनचा ओटा व्यवस्थित क्लीन करून घेते आणि सिंकमध्ये जितकी भांडी पडली होती ती सगळी आता व्यवस्थित घासून घ्यायची आहेत.
तसं बघायला गेलं तर घराची साफ-सफाई ज्यावेळेस आपण काढतो, तर अंघोळीच्या आधी सगळी घराची साफ-सफाई म्हणजे जे झटकतो आपण भिंती किंवा मग सीलिंग वगैरे, तर त्याची धूळ वगैरे भरपूर पडत असते. तर अंघोळीच्या आधीच ते केलं पाहिजे. पण इथे थोडंसं कसं आहे ना, घरातली इतर कामं देखील महत्त्वाची असतात, ती देखील करणं गरजेचं असतं. त्यामुळे कुठल्या कामाला आपण पहिलं प्राधान्य दिलं पाहिजे, हे देखील आपल्याला समजलं पाहिजे. तर काही नाही, सकाळी 7 वाजता पाणी येतं. मुलाला आज बाहेर जायचं होतं, त्यामुळे मी लगेचच भाजी आणि चपाती त्याच्यापुरती मी बनवून घेतली. सोबतच पिण्याचं पाणी आणि मशीन वगैरे लावून घेतली. त्यामध्ये बराचसा वेळ गेला आणि 8:30 पर्यंत पाणी असतं म्हणून लगेचच अंघोळ वगैरे करून घेतल्यानंतर बाकीची मी राहिलेली कामं अशा पद्धतीने करून घेतलेली आहेत. तर असा होता आजचा माझा दिवस. तर चला बाय. तब्येतीची काळजी घ्या, मस्त खा, स्वस्त राहा. पुन्हा भेटू नवीन एका इंटरेस्टिंग व्लॉगसहित. तोपर्यंत बाय बाय.